मुख्याध्यापकाचा 6वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार. नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं इगतपुरीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्याच्या टाकेत बुद्रुक येथील शाळेत 6वी शिकणाऱ्या 13 वर्षाच्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षक गोरख जोशी याने मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या घरी पाठवले. त्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले. अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. कुटुंबियांनी मुलीला विचारलं. पीडितेने आपबीती सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले. घोटी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.